खेड तालुक्यामधील जगबुडी नदीवर असणारा पूल आहे, ह्या पुलाला तडे गेलेले आहेत, आपण या दृश्यांमधून पाहू शकतो। आणि यानंतर या ठिकाणची वाहतूक जी आहे ही बंद ठेवण्याचा निर्णय हा प्रशासनाने घेतलेला आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकतो पोलीस, हायवे प्रशासनाचे अधिकारी आणि इंजिनियर्स हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या पुलाची जी आहे ही पाहणी केली जाते। मागील काही तासांपासून हा जो प्रकार आहे हा इथं घडलेला आहे। या दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय की या ठिकाणी असणारा जो पूल आहे हा जगबुडी नदीवरती पूल आहे आणि या पुलाच्या खालून प्रचंड मोठं पुराचं पाणी आता सध्या वाहत आहे। जगबुडी नदीला पूर आलेला आहे आणि अशातच या ठिकाणी हा जो ब्रिज आहे हा खचला गेला, त्याच्यामधल्या सळ्या ज्या आहेत ह्या बाहेर पडल्या आणि अवजड वाहनं ज्यावेळेला याच्यावरून गेली त्यावेळेला या ठिकाणी हा पूल हलत गेला होता। आपण दृश्यामधून पाहू शकतोय की या ठिकाणी कशा पद्धतीनं किती खोलवर हे तडे गेलेले आहेत हे आपण या दृश्यामधून पाहू शकतो। या ठिकाणी खेड पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे, हायवे प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आहेत, इंजिनियर्स दाखल झालेले आहेत। इथं पाहणी केली जाईल आणि यानंतरच या ठिकाणचा मार्ग जो आहे हा चालू कधी करायचा, कशी सुधारणा करायची या संदर्भात निर्णय घेण्यात येईल। मात्र सध्या तरी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणचा जो मार्ग आहे हा बंद करण्याचा निर्णय घेतला आलेला आहे। पुलावरची एक लेन जी आहे ही लेन या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेली आहे, दुसरी लेन जी आहे यावरून वाहतूक चालू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या तरी या ठिकाणचा धोका हा मोठ्या प्रमाणात दिसतोय आणि यामुळेच प्रशासनानं तातडीनं या ठिकाणची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगेसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेड, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।